राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होती। दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतर ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहेत। दरम्यान सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर आज सकाळी 10 वाजता मंत्रालयात आपल्या खात्यांचा पदभार स्वीकारतील। तत्पूर्वी सुनेत्रा पवार थोड्याच वेळात सिद्धिविनायकाचं दर्शन आणि त्यानंतर चैत्यभूमीवरती जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील आणि त्यानंतर त्या प्रदेश कार्यालयात दाखल होतील। जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागताच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पडघम वाजू लागले। आज दुपारी 3 वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक विधिमंडळ समिती कक्षात होणार आहे। बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आणि कालावधी निश्चित होणार आहे। दरम्यान आज दुपारी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यावर रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना होतील। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्ली दौरा केला आणि यानंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। त्यांच्यासोबत या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही सोबत असतील। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी जात असल्याची उपमुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला सगळे जिल्हाधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित राहतील। या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालावरती चर्चेची शक्यता आहे आणि त्यासोबतच महाविकास आघाडीऐवजी एकला चलोरेच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा होईल अशी शक्यता आहे। मुंबई महापालिकेत इतिहास घडणारे पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान होणार असून रितू तावडे आज पदभार स्वीकारणार आहेत। या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापालिकेत उपस्थित राहतील। मुख्यमंत्री स्वतः महापौरांचं स्वागत करणार असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकही यावेळी उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणावर ते काही गंभीर प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळी 4:30 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेनंतर 12 तारखेला पक्ष विलिनीकरणाच्या अनुषंगाने खुलासे करणारी आणखी एक पत्रकार परिषद रोहित पवार घेणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पवारांना खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात आणल्याची माहिती आहे। या संदर्भात डॉक्टरांनी पवारांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलंय आणि यावेळी रुग्णालयात सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, रोहित पवार आणि पवारांचे वर्गमित्र विठ्ठल मणियारही रुबी हॉल रुग्णालयात होते। दरम्यान सुप्रिया सुळेंनी स्टेटस ठेवून शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याचं म्हटलंय। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि त्यांच्या पत्नीनंही शरद पवारांची रुग्णालयात भेट घेतली आहे। फिजिकल एक्सर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। आता तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही। आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचं ते ठरवू। गेल्या 12-13 दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल, पवार साहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते, लोकांना भेटत होते, त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आला आणि आपण ज्याला कंजेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथं झालेला आहे। आता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील। माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीनी त्यांच्या प्रायव्हेट गाडीने मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल। त्यांना कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये। सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू निकालामुळे राजकीय नाट्य सुरू आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची शक्यता वर्तवली जाते। शंभूराज देसाई यांच्या घरी बैठक झाली असून साताऱ्यात शिंदेंच्या सेनेकडे सत्तेच्या चाव्या असून राष्ट्रवादी शिवसेना युती किंग मेकर ठरण्याची शक्यता आहे। भाजप 27 जागांवर विजयी झाला तरी बहुमतासाठी मित्रपक्षांची मदत आवश्यक आहे। राष्ट्रवादी 20 आणि शिवसेना 15 जागांवरती विजयी झाल्यानं बहुमताचा फायदा युतीला मिळू शकतो।
सांगलीच्या कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश महेंद्र लाड हे विजयी झालेत. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार विश्वजित कदम यांनी मत व्यक्त केलंय. ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कारण तिथे जयंतराव पाटील साहेबांचा मतदारसंघ हा मोठा आहे, तिथे जिल्हा परिषदची संख्याही मोठी आहे. त्याच्या पाठोपाठ या ठिकाणी रोहित पाटील ही तासगाव कवठे महांकाळ विधानसभेचे आमदार आहेत आणि या तिन्ही पानसिंगराव नाईक आहेत शिराळ्याचे, असे 3 विधानसभा मतदारसंघातून त्यांना जवळजवळ 18च्या जागा मिळाल्या आणि माझ्या पलूस कडेगावमधनं एकंदरीत 8 मी काढलेल्या जागा आहेत, 2 मिरजेतनं आहेत आणि 1 आम्हाला तासगावमध्ये मिळालेली आहे. निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट हा प्रथम क्रमांकाचा पक्ष जिल्ह्यात आहे, पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापनेचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा निकाल कही खुशी कभी गम असा आहे. पडळकर आमदार असलेल्या जत तालुक्यात 9 जिल्हा परिषद गटापैकी 8 जिल्हा परिषद गटावर भाजपचा विजय झाला. मात्र खानापूर तालुक्यात भाजपला यश मिळालं नाही, तर आटपाडी तालुक्यात निंबवडे जिल्हा परिषद गट वगळता भाजपला यश नाही. आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटामध्ये भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी झाल्या. माधवी पडळकर या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेल्या ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी आहेत. जिथे पराभव झालाय तिथे लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करून पुन्हा लोकांचा विश्वास मिळवू असं पडळकरांनी म्हटलंय. आम्ही शून्यातून भरारी घेणारे कार्यकर्ते आहोत असा विश्वासही आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सांगली जिल्ह्यातील निकाल स्पष्ट झालेत. बोलण्यासाठी आता आमदार गोपीचंदजी पडळकर आहेत. जतमध्ये निर्विवाद यश राहिलं, काय सांगा? जतची जनता भाजपाच्या पाठीशी आहे. जतमध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये प्रचंड विकासाची कामं सुरू आहेत आणि मी सर्वप्रथम जे 8 उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत त्यांचं अभिनंदन करतो. आमचे सहकारी मित्र संजय अण्णा तेली यांच्या सौभाग्यवतींचा थोडक्या मतामध्ये पराभव झालेला आहे. मी जतच्या मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगलं समर्थन हे भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कामावरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे. डॉक्टर रवींद्र राळी साहेब आणि मी लोकांच्या मध्ये गेलो, लोकांना आवाहन केलं, लोकांनी खूप चांगलं समर्थन आम्हाला दिलंय. परत एकदा त्यांचं मनापासून आभार व्यक्त. राज्यामधील निकाल पाहता पुन्हा एकदा देवेंद्र आणि रवींद्र हे जे समीकरण होतं नगरपालिका नगर परिषद ते पुन्हा दिसून आले. बघा, केंद्रामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र हे गणित पक्क होतं. आता 3रं इंजिन रवींद्रचं हे महाराष्ट्रामध्ये लागलेलं आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास भाजपावरती वाढलेला आहे. खरं तर देवाभाऊ प्रचारासाठी कुठेही गेले नाहीत, तरी सुद्धा त्यांच्यावरती आणि भाजपवरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि लोकांना भाजपला सत्तेत आणायचं आहे म्हणून प्रचंड मतदान लोकांनी केलंय. जिल्हा परिषद निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोस्ट केली आहे. जिल्हा परिषद निकालात अभिनंदन करताना अमित शहा यांनी केवळ भाजप आणि शिवसेनेचा उल्लेख केलाय. अमित शहा यांनी अभिनंदन करताना राष्ट्रवादीचं नाव घेणं टाळलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक मुंबईतील शिवाजी पार्क येथील महापौर निवास इथे पूर्ण होत आहे. हे स्मारक तयार करताना कोणत्याही प्रकारे एआयचा वापर करू नका, सगळं काही ओरिजिनल असू द्या अशा सूचना स्मारक समितीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी दिल्यात. 23 जानेवारी 2027 पूर्वी स्मारकाचं काम पूर्ण करण्याच्या उद्देशानं कामाचा वेग वाढवायला हवा असं या बैठकीत ठरलंय. तर मराठी माणसाचा स्वाभिमान उंचावेल आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल अशा प्रकारे स्मारक व्हायला हवं असं मत उद्धव ठाकरेंनी या बैठकीत मांडलं. बाळासाहेबांच्या या स्मारकात त्यांची भाषणं, फोटो, लेख, व्यंगचित्र या सगळ्यांचा समावेश असणार आहे. डोंबिवलीच्या खोणी पलावा परिसरातील ऑर्किड सोसायटीत शाळेत जाणाऱ्या एका 7 वर्षांच्या चिमुरडीवर 10 ते 15 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सोसायटीतल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. ती मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली. ती सोसायटीच्या परिसरातून जात असताना कळपानं बसलेल्या भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर मागून हल्ला केला. त्यामुळे घाबरलेली मुलगी आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागली आणि त्यावेळी कुत्रेही तिच्या मागे धावत होते. मुलीच्या किंचाळ्यांचा आवाज ऐकून सोसायटीतल्या सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली आणि त्यांनी काठीच्या सहाय्यानं कुत्र्यांना हुसकावून लावलं. या घटनेत मुलगी जखमी झाली नसली तरी ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी 12वीची मुख्य परीक्षा आजपासून राज्यभर सुरू होणार आहे। यंदा 15,32,487 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। 3,387 परीक्षा केंद्रांवरती परीक्षा पार पडणार आहे। विज्ञान शाखेत 7,99,773, कला शाखेत 3,80,692 आणि वाणिज्य शाखेमध्ये 3,20,052 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। किमान कौशल्य आणि ITI टेक्निकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात 516 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा वर्षभर लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। महिलेच्या नावावरती आधार कार्ड तयार करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यात आला। त्यांची यादी शासनानं महिला आणि बालविकास कार्यालयाकडे पाठवली असून हे लाडके भाऊ कोण याचा शोध घेण्याचं काम महिला आणि बालकल्याण विभागानं सुरू केलंय। सप्टेंबर 2025 मध्ये अपात्र महिलांची नावं वगळली तरीही प्रकरणं लक्षात आली नसल्यानं पडताळणी यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ई-KYC करण्यासाठी शासनाकडून 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे। सध्या समोर आलेले आकडे प्राथमिक स्वरूपाचे आहेत। अंतिम पडताळणी झाल्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण अधिकारी विशाल जाधव यांनी सांगितलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।